सलामीची जोडी खेळपट्टीवर गिरीश आणि त्याला साथ देण्यासाठी अमित असे दोन सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय. क्षेत्ररक्षणाची रचना मांडताना आपण पाहतोय टीम केवणी स्पोर्ट्स केवणी संघाला. दोन्ही संघांना विजयासाठी देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू शॉर्ट ऑन पूल केलेला आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिला चेंडू अप्रतिम चौकार. चौकारांशी खाते उघड करताना पाहतो आपण शिरीषला. पहिल्या चेंडूवर एक दणदणीत चौकार पेश केलेला. चौकारांशी खाते उघड करतोय शिरीष. पुढचा चेंडू ओ खूप वेगाने. हॅलो 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 हॅलो. एक धाव मात्र पूर्ण केली. 22 स्वरूपामध्ये धाव आलेले. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल 5 अंकावर. डावी उजवी जोडी खेळपट्टीवर आहे. चेक चेक. हॅलो. पुन्हा एकदा तयार होताना आकाशला आपण पाहतोय. साइड चेंज केले. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करेल डावखुरा बॅटर अमित साठी. ओ सफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगोदरच कमिट झाला होता. ऑफ स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये हवं तसं संपर्क झालेला नाही. एसटी रक्षकाने चेंडूला गॅदर केलेलं आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जातो निर्धाव. धावा काय मॅच धावपलकर 5. पुढचा चेंडू चांगला फटका फ्लिक केलेला आहे चेंडूला. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर अतिशय वेगाने. 4 धावा चौकार. नवव्या अंकावर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होताना बॉलिंग मार्क वर आकाश. अमित ऑफ दी मार्क. पाहतो आपण चौकाराने त्याने खाते उघड केलेले आहे. खूप सुंदर चेंडू होता. स्विंग अँड मिस चेंडू होता डॉट. धाव मात्र धावपलकर स्थिर आहेत 9. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्क वर आकाश. उलटा चेंडू उजव्या एष्टीवरचा भिरकावून दिलेल्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर जाणारा अमितच्या बॅट मधून येतोय हा धनाधन दे दन का षटकार. काय फटका खेळला होता. उजव्या एष्टीवरचा फुलटॉस चेंडू होता. जसा चेंडू बॅट मधून निघाला तसा आपण पाहतोय वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाताना 6 धावांकरिता चौकार षटकार. षटकाराबरोबर पाहतो आपण एक चौकार देखील अमितने लगावलेला आहे. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावपलकर बिनबाद 15. अशी एक दणदणीत सुरुवात बघायला मिळते. आय बिनिंग स्टार्ट मिळून दिलेले आपल्या संघासाठी. पाहतो विशेष म्हणजे अमितने जबरदस्त घनागती आक्रमण केलेलं आहे. 4 चेंडूंचा सामना केलेला आहे. एक चौकार एक षटकार त्याने लगावलेला आहे. 10 धावांवर तो खेळतोय तर शिरीष खेळतोय 1 चौकाराच्या मदतीने 4 धावांवर. सुरुवात तर खूप चांगली झालेली आहे गावदेवी केवणी दिवे या संघाची. दोन्ही गावं आजूबाजूची गावं आहेत. आडोस पडोस की लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यानंतर दुसरा सामना दिवस क्रमांक 1 मधील प्रेक्षकांना बघायला मिळेल. श्री कान्हाई माता पाये आणि सनम कुमार पायगाव
दोन्ही कॅप्टन आपण देखील पूर्वतयारीला लागायचं आहे. इनिंग ब्रेक नंतर आम्ही या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करणार आहोत. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर वैभव तयार होतोय. हो, चांगला फटका अगदी खेचून मारलेला आहे चेंडूला. चेंडू झाला डीप मिड विकेट कडे. एकाने सोडलं, दुसऱ्याने अडवण्याचा प्रयत्न केला. वेल होती फलंदाजाकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावा पूर्ण करतोय शिरीष. 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 17. 17 विदाउट लॉस. सतरा धावांची भागीदारी. 2 सलामीवीर टॉप नॉट पेअर खेळपट्टीवर पाहतोय. 17 धावांची महत्वपूर्ण भागीदारी झालेली आहे. थोडासा खेळ थांबला होता. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. 17 धावांची भागीदारी शिरीष आणि अमित या 2 सलामीवीरांमध्ये बघायला मिळते. चांगला कॉन्ट्रीब्युशन दोन्ही सलामीवीरांचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वैभव तयार होईल बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. इनसाइड आउट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक झेपावतोय झेल घेण्यासाठी. अप्रतिम झेल आणि पहिला फलंदाज बाद. सरते शेवटी शिरीषला बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. वैभवने आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे. जी भागीदारी बिल्डअप झाली होती मैदानाच्या आतमध्ये तिला ब्रेक केलेला आहे. 17 धावांवर पहिला गडी बाद होताना आपण बघितला. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता जागेवरूनच, पण क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल टिपतोय. एक्स्ट्रा कव्हरला हा झेल संपन्न केला गेला. पहिला धक्का लागलेला आहे गावदेवी केवनी दिवेला. न्यू बॅटर परीक्षित येतोय मैदानाच्या आतमध्ये. वन ऑफ द ग्रेट हार्ड हिटर बॅटर ऑफ द गावदेवी केवनी दिवे म्हणून त्याची ख्याती आहे संघामध्ये. नाव खूप मोठं आहे, पण नाव रूपाला तशी कामगिरी त्याला करून दाखवावी लागेल. 2 तगडे संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. एका बाजूला गावदेवी केवनी दिवे तर दुसऱ्या बाजूला केवनी स्पोर्ट्स केवनी. या 2 संघांमधील लढाई प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. पुढचा चेंडू. हो, चांगला फटका क्रॅकिंग शॉट. चेंडू येतो लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक झेपावतोय. एकच धाव मिळेल परीक्षितला ऑफ द मार्क. धावसंख्या आता पुढे जाईल 18. एक गडी बाद. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडूला उचलला गेला. सीमारेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण झालं बघितलं आपण. क्षेत्ररक्षक सरसावला होता चेंडूला अडवण्यासाठी. जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं आणि एक धाव मात्र परीक्षितने तिथे पूर्ण केली. पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर वैभव. काल T20 विश्वचषकामधील भारत आणि नेदरलँड यांच्यामधील सामना संपन्न झाला. भारतीय संघाने 17 धावांनी तो सामना जिंकला आणि शिवम दुबे हा सामनावीर ठरला होता.
कमालीचा खेळ त्याने सादर केला. स्विंग अँड मिस, खूप चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. म्हणजे भारताने सलगचे 4 सामने जिंकून सुपर 8 मध्ये प्रवेश केलेला आहे. आता भारतीय संघाचे जे सामने होतील दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि त्यानंतर वेस्ट इंडिज, असे 3 सामने सुपर 8 मध्ये प्रेक्षकांना बघायला मिळतील. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झालेला नाही. प्रभाकर पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं, त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना मी विनंती करतोय आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. धाव मात्र स्थिर आहे. धावपलकावर 18, एक गडी बाद. पण पहिल्या षटकाच्या मानाने दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय वैभवला कुठल्याही प्रकारची मुभा दिली जात नाही. मोठा फटका खेळण्यासाठी. ओ लॉफ्टेड शॉट, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेपावतोय. इट्स गोइंग ऑन. 6 रन्स. षटकार. काय फटका खेळला होता, जबरदस्त हा फटका आपण बघितला. स्वीट टायमिंग आणि प्रॉपर बॅटवर चेंडूला घेतला होता, भिरकावून दिला होता सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. अमितच्या बॅट मधून हा षटकार आलेला आहे आणि षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या अखेरीस धाबा आहेत. धावपलकावर 24, एका गड्याच्या मोबदल्यात. बरोबर चालू धावगतीचा आपण जर विचार केला, करंट रन रेटचा विचार केला तर 12.00च्या सरासरीने धाबा जोडलेल्या आहेत. एक चांगली धावगती मेंटेन ठेवलेली आहे. गावदेवी केवणी दिवे संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस धाबा आहेत. धावपलकर 24, एक गडी बाद. यानंतर जो सामना होईल श्री कान्हाई माता पाये आणि सनम कुमार अँड कंपनी पायगाव, दोन्ही कॅप्टन आपण इनिंग ब्रेक नंतर या 2 संघांमध्ये नाणेफेक करणार आहोत. षटक क्रमांक 3 ला प्रारंभ होईल. हाणामारीची षटक असतील. स्लॉग ओव्हर मध्ये मात्र आता इथून जितक्या जास्त धावा येतील तेवढ्या संघासाठी खूप फायदेशीर धावा असतील. गिरीश पाटील जे एक अष्टपैलू खेळाडू आहे, केवणी स्पोर्ट्स केवणी या संघाचा, तिसऱ्या षटकासाठी तो बॉलिंग मार्गवर तयार होईल. सामना करेल परीक्षित. पंच फक्त 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. पीके म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन झालं. साहेब मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. तसेच भानुदास पाटील साहेब भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती, त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. भानुदास पाटील साहेब तसेच पीके म्हात्रे साहेब यांचं शुभ आगमन झालं. तसेच प्रभाकर पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. मी तिन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. जोरदार अपील केला होता, पंचांनी अपील फेटाळून लावलेलं आहे. लेग बाईचा इशारा येतोय. 1 धाव धावपलकावर अंकित केली जाईल. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्ड वर 25, एक गडी बाद. बाद झालेला फलंदाज शिरीषला आपण बघितलं, ज्याने आपल्या संघासाठी 6 धावांचं योगदान दिलं होतं. 2 षटकार आतापर्यंत लगावलेले आहेत. 1 चौकार लगावलेला आहे. वैयक्तिक 16 धावांवर खेळतोय. खूप मूल्यवान इनिंग सादर करताना अमित. डावखुरा बॅटर चेंडूला पाहतो आपण स्वीप केला होता. 1 धाव पूर्ण केली जात आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्ड वर 26. पुन्हा एकदा गिरीश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बॅटची कडा, चेंडू एस्ट्यांच्या मागे चाललाय. 1 धाव पूर्ण केली. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. अडवण्याचा प्रयत्न केला जातोय चेंडूला. चेंडू अडवण्यामध्ये यश आलेलं आहे. क्षेत्ररक्षकाला वेळ होती फलंदाजाकडे 2 धावा पूर्ण करण्याची. या 2 धावांबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 28. 28 ला 1 खेळाडू बाद. षटक क्रमांक 3 चा खेळ मार्गस्थ.
पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज गिरीश. बॅकफुट पंच, चांगला फटका, चेंडू चालला डीप कव्हर सीमारेषेवर. काय क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अगदी रिले फिल्डिंग करण्याचा तिथे प्रयत्न केला होता. वेल होती परीक्षित याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 30. पाच धावांवर खेळतोय परीक्षित. 4 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे. पुन्हा एकदा गिरीश तयार होईल बॉलिंग मार्कवर. हो, ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. फ्लॅटेड डिलिव्हरी रन देखील बघायला मिळते. पूर्णपणे चकित झाला बॅटर. बाकीचं काम एस्टनच्या मागे चोख बजावताना एसटी रक्षक चेंडूला कलेक्ट करतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धाव मात्र कायम आहे. धावफलक 30. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. गिरीश तयार होताना बॉलिंग मार्कवर सामना करेल परीक्षित. पुन्हा एकदा अंधाधुंद बॅट चालवली होती. डोळे बंद करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 देखील संपुष्टात आलेला आहे. 3 षटकांच्या अखेरीस धाबा आहेत धावपलकर 30 बरोबर 10च्या सरासरीने धाबा जोडलेल्या आहेत. प्रोजेक्टेड स्कोरवर जर नजर टाकली तर याचप्रमाणे जर धाबा जोडल्या तर 40 धाबा धावपलकावर बघायला मिळतील. 3 षटकांच्या अखेरीस धाबा आहेत धावपलकर 30. एक गडी बाद. अंतिम षटकाला प्रारंभ होईल. अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज वासुदेव. सामना करेल बॅटर अमित. अमितने आतापर्यंत 2 उत्तुंग षटकार लगावलेले आहेत आणि एक चौकाराचा देखील समावेश आहे. दमदार फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. 17 धावांवर खेळताना त्याला पाहतोय. एक महत्वाचं योगदान देताना आपल्या संघासाठी, महत्वाची कामगिरी बजावताना आपल्या टीमसाठी. सचिन मडवी, मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. सनम कुमार अँड कंपनी पायगाव संघाचे संघनायक देखील आहेत. अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. 40+ फॉर्मॅट मध्ये चेंडू आणि बॅट मध्ये हवं तसं संपर्क होत नाही. जोरदार अपील केला होता. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धावपलकावर जोडली जाईल. धावसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे जाताना धावपलकावर 31. 31 ला एक खेळाडू बाद. सकाळचं सत्र आहे. दमट वातावरण, कूल क्लायमेट आणि पाहतो आपण त्याचमुळे पहिल्या षटकामध्ये ज्या धाबा वेगाने आल्या होत्या 15, त्यानंतर धाबांना ब्रेक लागलेला आहे. उतरता क्रम आपल्याला बघायला मिळतोय. 15 धाबा पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 9 धाबा, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 6 धाबा. ओ, चांगला फटका लॉफ्ट गेलेला चेंडूला. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेवर चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतोय परीक्षितला 2 धाव कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल 33. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पुन्हा एकदा तयार होईल वासुदेव. चौथा अंतिम षटक प्रगतीपथावर. ओ, बॅटची कडा प्ले डाऊन, दांडी गुल, फलंदाज होते बाद. भन्नाट वेग होतोय चेंडूवर. बॅटची आतली कडा आणि आपण बघितलं चेंडू जाऊन स्टंपवर आदळला. त्रिफला बाद स्वरूपामध्ये अजून एक धक्का लागतोय गावदेवी केवनी दिवेला परीक्षितच्या रूपामध्ये. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलं प्रचंड वेग होत आहे चेंडूवर.
दिनांक 22 फेब्रुवारीला सुपर 8 मधील भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील हा पहिला सामना आपल्याला बघायला मिळेल. काय गोलंदाजी करतोय अंतिम षटकामध्ये वासुदेव. कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही मोठा फटका खेळण्यासाठी. न्यू बॅटर गोरख येतोय खेळपट्टीवर. ओ चेंडू हा पॅन मध्ये टाकला होता. हलक्या त्याने सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केलेल्या चेंडूला एक धाव पूर्ण करतोय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडूवर झपाटला होता. वेल होती गोरख याच्याकडे एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 34 ला 2 खेळाडू बाद. 34 धाबा धावपलकावर. पण सलामीला जो आलेला बॅटर आपण अमित भोईरला त्याने कमालीचा खेळ सादर केलेला आपल्या संघासाठी. जोरदार अपील केलं जातोय कॉक बिहाइंडचा. पण पंचांनी अपील फेटाळून लावलेले आहे. कमालीचा वेग आहे या गोलंदाजाकडे. वेगाने चकित केलेला आहे फलंदाजाला. जबरदस्त गोलंदाजी करतोय स्लॉग ओव्हर मध्ये शेवटच्या षटकामध्ये वासुदेव. साईड आर्म गोलंदाज आहे वासुदेव. चेंडूला जबरदस्त टोलवला होता. वेल होती फलंदाज अमित त्याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 36. षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 36 धावा धावपलकावर. 4 षटकांच्या अखेरीस 37 धावांचं हे उद्दिष्ट लक्ष्य पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी केवनी स्पोर्ट्स केवनीला. तर टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस का बॉस. टॉस बॉक्स मध्ये आम्ही नाणेफेक करणार आहोत. हरचंद्र भोईर साहेब आणि भानुदास पाटील साहेब यांना विनंती करतोय. आणि जे के पीके मात्रे साहेब ज्या आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आम्ही हे नाणेफेक करणार आहोत. श्री कानाई माता पाये आणि त्यांच्या विरुद्ध संघ सनम कुमार कंपनी पायगाव. पाये संघ कर्णधार आपण यायचं आहे. पाये संघ कर्णधार. श्री कानाई माता पाये संघ कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचंय. पाये संघ कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. यस कर्णधार उपस्थित झालेले आहेत. टॉस करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतो आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. हरचंद्र भोईर साहेब जे चार्टर प्रेसिडेंट आहेत रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल. जे के मात्रे साहेब, पीके मात्रे साहेब आणि तसेच कैलास मात्रे साहेब त्या मान्यवरांना विनंती करतो आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. भानुदास पाटील साहेब, प्रभाकर पाटील साहेब आपणास देखील विनंती करतो आपण देखील या टॉस बॉक्स मध्ये.
हेड आणि टेल, छापा आणि काटा अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाचा नामोल्लेख आपण करायचा आहे. कॉइन मी देतो आमच्या मान्यवरांच्या हातामध्ये, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केली जाईल. काटा असा कॉल आहे पाये संघ कर्णधाराचा, पण त्याच्या अपोजिट आलेला आहे छापा. मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं मी विशेष आभार व्यक्त करतोय आपण टॉस करण्यासाठी आल्याबद्दल. सचिन नाणेफेक जिंकलेले, वेळ आपल्याजवळ खूप कमी आहे, फक्त निर्णय सांगायचा आहे. हो, सर्वप्रथम फलंदाजी करणार आहोत. थोडं आता सकाळचं सत्र संपलेलं आहे, तर चांगला खेळ करण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही शेजारचे संघ आहेत, भाऊच आहेत, पण नक्कीच सामना चांगला बघायला मिळेल. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक गमावले, प्रथम क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल. मनासारखं झालं की मनाच्या अपोजिट झालेलं आहे? मनासारखंच झालंय, कारण एका परिसरातले दोन्ही टीम आहेत. सगळे दोघांना एकमेकाचे डाव माहिती आहेत, त्यात ते राऊंड दाखवतील. थोडक्यात स्पर्धेविषयी काय सांगणार? सुंदर असं आयोजन आहे, सुंदर स्टेडियम बनवलेलं आहे. त्यांचे मी आभार व्यक्त करतो आम्हाला खेळायला इथं बोलवल्याबद्दल. प्रेक्षकांना एक बॅट आणि बॉल मध्ये चांगली झुंज बघायला मिळेल. नक्की दोन्ही एके परिसरातले आहेत ना, त्यांना डावपेच दोघांचे एकमेकाला माहिती आहेत. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी झालेली आहे. नाणेफेक जिंकून सनम कुमार अँड कंपनी पायगाव संघ कर्णधार सचिन मडवी यांनी प्रथम धाडसी निर्णय घेतलाय फलंदाजी करण्याचा आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेलं आहे श्री कानाई माता पायला. तर आपण जाऊया कॉम्बॉक्स स्टुडिओ मध्ये, तिथे सज्ज आहेत योग पायकर. धन्यवाद. हॅलो, चेक चेक. धन्यवाद जयवंत पाटील सर. शुभ सकाळ मंडळी सर्वांना. जय शिवराय. मॉर्निंग सेशन मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचे, खेळाडूंचे आम्ही करीत आहोत खूप खूप हार्दिक स्वागत. पहिलं पर्व इथे संपलेलं आहे. पहिल्या पर्वामध्ये फलंदाजी करताना आपण आई गावदेवी दिवे संघाला पाहिलं आणि पहिल्या डावामध्ये 36 धावा या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. दुसऱ्या डावाला सुरुवात होत आहे. आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिलाच बॉल अडव्या बॅटने वळवलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे फार वेगाने धावत आहेत, परंतु चेंडू त्यांच्या अवाक्याच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती बॅटरने ठोकलाय चौकार. खराब चेंडू होता, डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता. त्याला मनगटी फटक्यामध्ये वळण देण्यात आलं. पाहिलं की चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. अगदी फार उशिराने बॅटचा फेस ओपन करण्यात आला. जागा मिळाली बॅटरला, गॅप शोधण्यात आलं आणि पहिल्या चेंडूवरती बॅटरने चौकार ठोकला. फुलात लेन याही वेळेला वळवलाय ऑन साईडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फार वेगाने आले, त्यांच्याकडनं चुकी पाहायला मिळाली. चेल मात्र ड्रॉप करण्यात आली. फलंदाजाला जीवदान मिळालं, तर 2 धावा देखील या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. या चुका कुठेतरी सुधारणं गरजेचं आहे, कारण गिरीश पाटील सारख्या मोठ्या फलंदाजी झेल सोडणं हे कुठेतरी महागात पडू शकते, कारण त्याच्याकडे चांगला खेळ आहे, त्याच्याकडे चांगले फटके आहेत आणि अशा कंडिशनमध्ये तुम्ही त्याची झेल सोडाल तर कदाचित या गोष्टी महागात पडणार. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. फुल टॉस आहे, वळवलं पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं, तर या चेंडूवरती फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 7 अंकावरती. एका बाजूला आपण गिरीशला पाहतोय, त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आलेला, तर दुसऱ्या बाजूला आकाश पाटील देखील आहे. ही भरोशाची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे टीम केवनी स्पोर्ट केवनी या संघाची. आज आपल्या स्पर्धेचं पहिलं दिवस आहे. सामना क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला आई गावदेवी दिवे संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला केवनी स्पोर्ट केवनी संघ आहे. गोलंदाज तयार. हो, यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा बॉल, मनगटी फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फलंदाजाने पाहिलं चेंडू अगदी बॅटच्या कोपऱ्यावरती आदळला जातोय. मनगट वळवला गेलं
आणि एक धाव इथे पूर्ण होताना पाहायला मिळाली. एका धाबेच्या मदतीने आपण पाहतोय टीमची टोटल आपल्याला 8 या अंकावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं हे प्रगती पथावरती आहे आणि गोलंदाजी करताना आपण अरविंदला पाहतोय. स्ट्राईकला बॅटर यावेळेस गिरीश पाटील आहेत. थोडासा रिदम मध्ये आपण पाहतोय गोलंदाज चुकला जातोय. आपण पाहतात रॉटरी क्लब ऑफ भिवंडी ग्रामीण चषक 2026 आजपासूनच या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. असं आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देखील आहे. राजांना मानाचा मुजरा देखील आपण देऊया. फुल टॉस आहे. पुन्हा मनगटी फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. याही वेळेला गॅप चांगली पाहायला मिळतोय. चेंडू वेगवान गतीने सरकतोय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. खराब चेंडू होता आणि खराब चेंडूचा चांगला समाचार घेताना फलंदाज गिरीश पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. चौकार इथे मिळाला. चौकाराच्या मदतीने आपण पाहतो टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 12 या अंकावरती. सेन्सिबल क्रिकेटर आहे. तंत्रशुद्ध फलंदाज आहे गिरीश पाटील आणि चांगला खेळ दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेला आपण पाहतो इथे देखील गॅप मिळाले आणि चेंडू पुन्हा चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सलगचा दुसरा चौकार हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. वाह, काय जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्या ज्या वेळेस बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत आहे त्या वेळेस चौकार मात्र नक्कीच पाहायला मिळत आहे. पहिलं षटक आता संपलेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करताना 16 धावा या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. वेलकम मनोजजी गुलवी साहेब, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे, त्यांचं देखील आपण करूया. या चषकामध्ये मनस्वी हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करताना आपण अरविंदला पाहिलं आणि त्याने 16 धावा खर्च केल्या. खऱ्या अर्थानं जे दुसऱ्या डावामध्ये स्टार्ट हवी होती टीम केवनी स्पोर्ट केवनी या संघाला, ती मात्र मिळालेली आहे. एका बाजूला गिरीश पाटील आहे, त्याच्या सोबतीला आपण आकाश पाटीलला देखील पाहतोय. भरुष्याची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चला, टायमर ऑन आहे, जास्त वेळ घेऊ नका विनंती करतो. प्रति षटकामागे आम्ही अवघा 5 मिनिटांचा वेळ हा गोलंदाजाला दिलेला आहे. तुम्हाला 5 मिनिटांचा वेळ हा वापरायचा आहे. वेलकम मनोजजी गुलवी साहेब, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मास्टर 40+ असोसिएशनचे सल्लागार देखील आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आपण करूया. गिरीशच्या बॅटमधनं आपण 3 चौकार पाहिलेत पहिल्या षटकामध्ये, तर आकाश मात्र आज शांत क्रिकेट खेळत आहेत. नेहमीच त्याला आपण आक्रमक क्रिकेट खेळताना पाहिलेलं आहे, परंतु या चषकामध्ये या मॅचमध्ये तो शांत आहे. हो, यावेळी हलक्या हाताने दिशा दाखवली, वेगाचा वापर केलं. स्क्वेअर ऑफ दी विकेट, चेंडू वेगाने सरसावतोय. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे फिल्डिंग करण्याकरता. इथे मात्र एक धाव पूर्ण ही होताना पाहायला मिळाली. धावफलक आपण पाहतो एका धाबेच्या मदतीने 17 या अंकावरती आहे. षटक क्रमांक 2चं खेळ हे प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. अजित आलेला आहे षटक क्रमांक 2 हे हाताळण्याकरता. धावफलकाचा आपण विचार केला तर पहिल्या डावामध्ये 36 धावा बनवताना आपण आई गावदेवी केवनी दिवे संघाला पाहिलं तर 37 धावांचं छोटंसं टार्गेट हे दुसऱ्या डावमध्ये चेस डाऊन करायचं आहे. याही वेळेला आपण पाहतोय उचलली घेणारा चेंडू, त्याच्यावरती आपण पाहिलं तर हलक्या हाताने पुन्हा दिशा दाखवण्यात आली. पाहिलं बॅटरने की चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. अंतिम क्षणी बॅटचा फेस फक्त ओपन करण्यात आलं, दिशा दाखवली आणि याही चेंडूवरती फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय टीमची टोटल पाहायला मिळते 18 या अंकावरती. सेन्सिबल क्रिकेट, बुद्धीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. अजित पुन्हा एकदा तयार. दूरवरचा चेंडू यावेळेस आपण पाहतो. छेडछाणी करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु चेंडू जास्त बाहेर वळण घेतोय. दोन्ही हात समांतर पंचांनी आमच्याकडे केले तर मात्र अवांतर धाव ही मैदानाच्या आतमध्ये जोडली गेली. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं 19 या अंकावरती. बघा, ज्यावेळेस तुम्हाला धावा तुमच्याकडे कमी असतात त्यावेळेस वाचवणं गरजेचं असतं राजू सर, पण यावेळेस पाहतोय धावा खर्च केल्या जात आहेत.
पुढे सरकून यावेळेस फुलर लेनचा चेंडू सरळ बॅटने स्ट्रोक खेळला गेला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं पंबळ पाहायला मिळालं, त्याचाच फायदा फलंदाजाने उचलला. एका धाब्याचं रूपांतर दोन्ही आकड्यामध्ये करण्यात आलं आणि 2 धाबा इथे पूर्ण देखील झाल्या. दोघांमध्ये चांगली बॉन्डिंग पाहायला मिळाली. यस्नोवेटचा वापर करण्यात आलं आणि त्यानंतर 2 धाबा देखील जोडल्या गेल्या. धावफलक आपण पाहतोय 2 धाब्याच्या मदतीने आता 21-21 या अंकापत्ती पाहायला मिळतोय. पुढे सरकून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक चेंडूच्या जवळ नाहीये, दूर वरून क्षेत्ररक्षक आले. इथे पुन्हा संधी मिळाली फलंदाजाला 2 धाबा पूर्ण करण्याची. धावफलक आपण पाहतोय 23 या अंकावरती आहे. आजच्या दिवसातला हा पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. उद्घाटनीय सामना हा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला आई गावदेवी केवणी दिवेश संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला केवणी स्पोर्ट केवणी संघ आहे. गोलंदाज तयार. हो, हा चेंडू चांगला आहे. फुल लेनचा वापर करण्यात आला. पाहिलं की बॅटर वारंवार काहीतरी मुवमेंट मैदानाच्या आतमध्ये करतं, ते पाहिल्यानंतर एका चांगल्या टप्प्याची हाताळणी मैदानाच्या आतमध्ये आली. इथे डॉट बॉल पाहायला मिळाला. धावफलक आपण पाहतोय पुन्हा एकदा स्थिरावलेला आहे 23 या अंकावरती. तर 37 धावा ह्या बनवायच्या आहेत टीम केवणी स्पोर्ट केवणी या संघाला. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावरती आहे. अजित फार सुंदर गोलंदाजी करत आहे. कोणताही मोठा फटका अजून मारून दिलेला नाही आहे. पुन्हा बॅटर पुढे सरकले. याही वेळेला आपण पाहतोय मिड विकेटला चेंडू वळवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं, तर या चेंडूवरती फलंदाजाने एकदा पूर्ण केली. तर अशा प्रकारे आपण पाहतोय षटक क्रमांक 2 हे देखील आता संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 24 या अंकावरती पाहायला मिळतोय. समीकरणाचा आपण विचार केला, येणाऱ्या आता 12 चेंडूने जिंकण्याकरता 13 धावेंची गरज आहे टीम केवणी स्पोर्ट केवणी या संघाला. पुनश्च एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचे खेळाडूंचे आम्ही करीत आहोत रोटरी क्लब ऑफ भिवंडी ग्रामीण चषक 2026 मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत. पहिल्या षटकामध्ये आपण अरविंदला पाहिलं, त्याने 16 धाबा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 आपण अजितला पाहिलं, त्याने 8 धाबा खर्च केल्या. फार सुंदर गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. समीकरण आपण पाहिलं, येणाऱ्या आता 12 चेंडूने जिंकण्याकरता 13 धाब्यांची गरज. आज फार गोड दिवस आहे राजू सर, कारण आज अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देखील आहे. आमच्या संपूर्ण टेक्निकल टीमकडून तसेच मास्टर फोर्टिवल असोसिएशनकडून महाराजांना मानाचा मुजरा आम्ही देत आहोत. चला आपण आता मॅचकडे वळणार आहोत. पाणी पिण्याची वेळ ही मैदानाच्या आतमध्ये झाली होती. अल्पेश आलेला आहे क्रमांक 3 ते षटक हाताळण्याकरता. कल्पेश आहे. स्ट्राईकला बॅटर आपण आकाश पाटीलला पाहतोय, नॉन स्ट्राईकला आपण गिरीश पाटील यांना पाहतोय. गोलंदाज तयार. आडव्या बॅटने पुन्हा एकदा ऑन साईडला वळवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं, तर या चेंडूवरती फलंदाजाने एकदा पूर्ण केली. एका धाब्याच्या मदतीने आपण पाहतो टीमची टोटल 25 या अंकावरती आहे. तर सामना संपल्यानंतर आपण लगेचच पाहुण्यांच्या शुभ सन्मानाकडे वळणार आहोत. कल्पेश आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू फार सुंदर टप्प्यावरती पाहायला मिळाला. अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न बॅटरने केला. एक धाव देखील त्याने प्राप्त केली. यावेळेस फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळतोय, कारण ज्यावेळेस रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असतो त्यावेळेस प्रति चेंडू मागे क्षेत्ररक्षण हे बदललं जात असतं आणि सध्या तरी तीच रणनीती आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आपण पाहता आमच्या व्यासपीठावरती भरपूर पाहुणे मंडळी आज विराजमान झालेली आहे. मॅचचा आनंद घेत आहेत. गोलंदाज तयार. कल्पेश
आडव्या बॅटने पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. टायमिंग प्रॉपर नाहीये. चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तर फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. फलक आपण पाहतो एका धाबेच्या मदतीने 26 अंकावरती आहे. तर षटक क्रमांक 3चा खेळ हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कल्पेशला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. सध्या तरी एक चांगला टप्पा हाताळताना कल्पेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दूरवरचा चेंडू खेचून मारायचा होतं. बॅटची कडा लागली. एस्ट्यांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं तर पहिला धक्का लागतोय टीम केवनी स्पोर्ट केवनी या संघाला आकाश पाटील याच्या रूपामध्ये. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले. काय जबरदस्त चेंडू होता. दूरवरचा चेंडू अगदी छेडछाणी करण्याचा प्रयत्न आकाश पाटीलने केला. लुक ॲट दॅट. फार सुंदर चेंडू. दूरवरचा चेंडू आणि बॅटची कडा लागल्यानंतर एस्टनच्या मागे यष्टीरक्षण फार सुंदर झालं. तर दुसऱ्या डावामधला हा पहिला विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आकाश पाटील जर आपण विचार केला तर आज एकदम शांत क्रिकेट तो खेळत होता. कोणताही मोठा फटका त्याच्या बॅटमधनं आलेला नाही. परंतु गिरीश पाटील सध्या तरी चांगली कामगिरी करतोय. न्यू बॅटर क्रमांक 3 वरती खेळण्याकरता अजय दाखल झालेला आहे. 9 चेंडू 11 धावेंची गरज आहे. चला फास्ट खेळायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका कारण आपलं शेड्यूल भरपूर मोठं आहे. सो आम्ही विनंती करत आहोत प्रत्येक संगणक आपण वेळेसंबंधात आम्हाला सहकार्य करायचं आहे. कारण मित्रांनो कसं आहे ना, वेळ कोणासाठी थांबत नसते. माणूस थांबत असतो. ज्या माणसाने वेळेची किंमत केली वेळेने त्याची देखील किंमत केली. म्हणून वेळ आयुष्यामध्ये फार महत्त्वाची आहे आणि त्याला किंमत देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. बॅटर अजय आलेला आहे. डावखुरा शैलीचा फलंदाज आणि त्याच्या अगेन्स्ट आता गोलंदाजी करण्याकरता कल्पेश पुन्हा सज्ज झालेला आहे. एक विकेट त्याच्या नावी देखील राहिलेली आहे. दूरवरचा चेंडू खेचून मारलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना प्रेक्षक बनावं लागणार. चेंडू चाललाय स्क्वेअर लाईन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 माउस ओव्हर द लाईन. धावा मिळतील 4. वाह काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अगदी स्लॉटमध्ये अजयचे होता. क्षणाचा विलंब न करता त्याने लगेच दुसऱ्या फ्लॅटमध्ये पाठवला आणि चौकारानं अघास त्यानं केलं. त्याची खाते उघड झाली आणि आपण पाहतो धावफलक आता 30 या अंकावरती आहे. गोलंदाज कल्पेश पुन्हा एकदा तयार. हा चेंडू आता पाहिलं जाणार. जास्त बाहेर चेंडू वळण घेतोय. पंचांनी दोन्ही हात पुन्हा समांतर केलेले आहेत. कुठेतरी बॅटरच्या अंगापासून वाचण्याचं कार्य हे गोलंदाज करत होता परंतु चेंडूने जास्त बाहेर वळण घेतलं आणि वाईट बॉल इथे पाहायला मिळाला. 31 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. फुलटॉस बॉल समोर खेळला गेला. गोलंदाजाने प्रयत्न फार सुंदर केले परंतु प्रयत्नाने यश मात्र मिळाले नाही. चेंडूची गती थोडीशी कमी झाली आणि चेंडू आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेटला अडवलं गेलं. परीक्षित तिथे होता फिल्डिंग करण्याकरता परंतु संधी देखील होती फलंदाजाला एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेच्या मदतीने आपण पाहतो टीमची टोटल आपल्याला 32 या अंकावरती पाहायला मिळतोय. तर षटक क्रमांक 3 हे अजूनही प्रगतीपथावरती आहे. स्ट्राईकला बॅटर गिरीश पाटील आहेत. मोठा फटका खेळायचा होता. यावेळेस जागेवरनं स्टँड अँड डिलिव्हरी करायचं होतं. बॅटाने बॉलमध्ये कोणताही संपर्क नाही आहे. ज्या रेषेमध्ये चेंडू राजूसर आदळला गेला त्याच रेषेमध्ये एस्ट्यांच्या मागे विसावला आणि हा चेंडू आपण पाहतोय डॉट स्वरूपाचा आला. तर षटक क्रमांक 3 हे देखील आता संपलं. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. धावफलक आपण पाहतो 32 या अंकावरती आहेत. तर येणारे आता 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 5 धावेंची गरज आहे. एका बाजूला आपण पाहतोय आईगाव देवी दिवे संघ आहे ज्याने पहिला डाव साकारलेला आहे. पहिलं पर्व साकारलेलं आहे. 36 धावा पहिल्या डावामध्ये बनवून द्यायला 5 धावेंची गरज आहे. तर आता उर्वरित 6 चेंडूमध्ये 5 बनवायचे आहेत. दापोडे गावचे हे सुसज्ज मैदान आपल्याला पाहायला मिळते. फार सुंदर मैदान आहे आणि त्या मैदानावरती आपण ह्या मॅचेस पाहतोय. अशा दिवसातला हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही गावांचा विचार केला तर अगदी आजूबाजूचीच गावं आहेत आणि त्यांच्यामध्ये हा पहिला सामना रंगला जातोय. तर यानंतर आपण पाहतोय पायच्या विरोधात पायगाव अशी लढत पाहायला मिळणार. थोड्याच वेळामध्ये आपण आमच्या पाहुण्यांचं देखील शुभ सन्मान करणार आहोत.
सर्व पाहुणे मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले आहेत. आज खरोखर मी मगाशी देखील उल्लेख केला, गोरख आलेले आहेत. आज गोड दिवस आहे. तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. राजांना आपण मानाचा मुजरा देऊया. चला वेळ जास्त घेऊ नका विनंती करतो. शेवटचं षटक मार्गस्थ होणार, त्याकरता गोलंदाज गौरव हा आलेला आहे. स्ट्राईकला बॅटर अजय आहे, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय गिरीश पाटील आहे. फुल टॉस बॉल ऑन साईडला वळवलाय. बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन नाहीये. चेंडू चालला स्कोअर लेगला, थोडासा फंबल, मात्र इथं बॅकअप चांगलं झालं आणि 2 धाबा फलंदाजाने पूर्ण केल्या. फुल टॉस बॉल याही वेळेला आपण पाहतो तर पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू वेगाने सरसवतोय मिड विकेटला आणि याही चेंडूवरती आपण पाहतोय 2 धाबा पूर्ण झाल्या. खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि त्याचाच फायदा फलंदाजाने उचलला. पुन्हा 2 धाबा पाहायला मिळाल्या. धावफलक आपण पाहतोय 2 धाबेच्या मदतीने आता 36 अंकावरती आता जिंकण्याकरता अवघ्या 1 धाबेची गरज. गोरख पुन्हा एकदा तयार. फुल टॉस बॉल वळवलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. पकडण्यात आली झेल, संपला अजय या फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक 2 हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अवघ्या 1 धावेची गरज असताना आपण पाहतो विकेट क्रमांक 2 हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अजयने मोठा फटका खेळून हा सामना फिनिश करण्याचा प्रयत्न केला, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते क्षेत्ररक्षण करण्याकरता. चांगलं क्षेत्ररक्षण करण्यात आलं, झेल पकडण्यात आली, तर मात्र अजयला मैदान सोडावं लागणार. बघा प्रयत्न किती सुंदर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. असंही क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, कष्ट करावे लागतील, कारण आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आहे. आणि कष्ट प्रामाणिक असतील तर मात्र यशाला पर्याय नाही आहे. यश गाठायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागणार. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. क्रमांक 4 वरती कुणाल आलेला आहे. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती करतोय टीम आई गावदेवी दिवेश संघ, कारण यानंतर भरपूर सामने खेळवायचे आहेत. ऑलरेडी आपल्याला उशीर देखील झालेला आहे, कारण आज आपल्या स्पर्धेचा ओपनिंग सेरेमनी देखील होता. गोलंदाज तयार. दूरवरचा चेंडू पुन्हा समोर खेळले. क्षेत्ररक्षक आहेत, याही वेळेला प्रयत्न चांगले पाहायला मिळाले, परंतु प्रयत्नांना यश नाहीये. चेंडू सीमा पार ठोकलाय, षटकार. मॅच फिनिश. तर अशा प्रकारे आपण पाहतो षटकाराने सामना हा संपवलेला आहे. टीम केवनी स्पोर्ट केवनी या संघाने आणि पहिली विजयाची नोंद ही देखील करण्यात आलेली आहे. अभिनंदन केवनी स्पोर्ट केवनी अँड हार्ड लक टीम आई गावदेवी केवनी दिवे. आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठाकडे, जिथे काही मान्यवर उपस्थित आहेत त्यांना आपण सन्मानित करूया. ओव्हर टू जेवण पाटील सर. तत्पूर्वी आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. व्यासपीठावर उपस्थित हरचंद्र भोईर साहेब, चार्टर प्रेसिडेंट आहेत रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल, आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. सावंत मात्रे आपल्या शुभस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. अध्यक्ष नारायण स्मृती भादवड आणि रोटरीयन देखील आहेत, त्यांच्या शुभस्ते हा स्वागत आणि सन्मान केला जातोय. शॉल, बुके आणि या स्पर्धेचे एक आकर्षक ट्रॉफी, सन्मान चिन्ह देऊन त्यांना